पुन्हा एकदा स्वागत आहे. तर काहीच मगाशी घरी होती म्हणून घाईघाईत निघालो आम्ही. तर आता आम्ही घाटान देवीजवळ पोहोचलो आहे. चाललोय कारल्याला. तर असं की आम्ही आमची पसंती घेऊन आलो आहे. बरं वाटलं पसंतीमध्ये येण्यापेक्षा. पसंतीमध्ये बरं वाटलं थोडंसं आम्हाला. जाऊ नको गाईज. आम्ही आता पहिले घाटान देवीचं दर्शन करतोय. थांबलोय आम्ही. गाईज फायनल आम्ही घाट चढून वरती आलो. तर यो व्ह्यूज बघा किती भारी वाटतोय. आणि गाईज चक्क आमची बसंती घेऊन आलो आम्ही. किधर भी जाएगा ये बसंती लेके जाएगा हम लोग. बसंतीमध्ये बघा आमचे किती मेंबर आहेत. एकूण आम्ही 5 जण आहोत. 6 जण पप्पा पकडून. तर गाईज प्रत्येक जण थांबलाय फोटोशूट करायला, व्हिडिओ काढायला. बहुतेक जण फोटोशूट करायलाच थांबले. मला वाटतं पॉइंटच आहे हा. अँगल पॉइंट आहे. हा एक पॉइंट आहे. इथे पण भरपूर बाईक्स वगैरे थांबलेत फोटोशूट करायला. एक विराईचा फोटो बघा मस्त पैकी लावलेला आहे. गाईज कोणती तरी पालखी आली कुठून तरी. गाईज मस्तपैकी ब्रिजच्या खाली मस्त आलीचा फोटो काढलाय. आणि थोड्याच अंतरावरती आम्ही पोहोचू आता. किधर भी जाएगा हमारी पसंद ही लेके जाएगा. है ना जीना? काय नाव आहे आपल्या रिक्षाचं? चक्का पालखी. दादा कुठून? कुठून दादा? ठाण्यावर. तर काही चक्का दादा लोक ठाण्यावर आले. ये बताओ जब 10 मिनट डिलीवरी के साथ कसं वाटतं प्राइसेस ऑन फूड्स, वेजीज, ग्रोसरीज एंड मोर. गाईज फायनल पोहोचलो आम्ही. एकविरा माते आये आयला आयलो. जय बंगला वृंदावन. गाईज आज रविवार आहे.
पब्लिक भरपूर दिसते. काही जाफाट गर्दी आहे रविवार आहे आज. खतरनाक पब्लिक बघा. सदस्य 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 हो त्याचा बघ किती भारी आहे. एक ना मेन प्रवेशद्वार तर काहीच. आता आम्ही डायरेक्ट रिक्षावरती 9-5 पायरीवर. चालाची कॅपॅसिटी नाही आमची. आमच्या बसंतीमधून आलो म्हणून पूर्ण केसांची वाट लागलेली आहे. बघू आता बसेस. आमच्या गावामध्ये एकूण 4 बसेस झाल्या आणि दुसरे रिक्षा बोला कोण बाईक घेऊन आल्या. म्हणजे पूर्ण अख्खा गाव बोलाल ना तर अख्खा गाव आलं आमच्या म्हणजे बामणडोंगरी गाव. पूर्ण जल्लोष आहे आज यावर्षी तर भरपूर मोठा जल्लोष आहे. तुम्ही बघितलं असालच माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये. पूर्ण आमचा अख्खा गावच पूर्ण आला आहे. आता पण कारल्याला गावच आलं आहे आणि आता आज तर संध्याकाळी एवढा जल्लोष आहे ना तर विचारून सोय नाही. एक नंबर आहे. गाईच फायनल आम्ही 5 पायरीवर आता पोहोचू. 1 मिनिटात देवीजवळ. गाईस अफाट गर्दी आहे. त्या फेरीला पण सांगितलेलं मी रविवारी येणार नाही पण आम्हीच रविवारी आमची पालखी आली इथे. तर काही अफाट गर्दी असंच वरती आहे पूर्ण. असंच जायला लागेल आम्हाला. बाबा हम लोग आगे जाते हैं. गाईज आमच्या गावामधले सगळे बामणडोंगरी गर्दी कमी भेटली. हे आपलेच मायरा. गाईज भरपूर गर्दी आहे. रविवार आहे म्हणून एवढी गर्दी आहे. मागच्या वेळेला पण मी रविवारी आलेली तर पण एवढीच गर्दी होती. आता पण तेवढीच गर्दी. त्याच्यापेक्षा जास्त गर्दी दिसते मला. मागं चल. गर्दी करून तिथं थांबू नका. इथं बघा 5 मिनिटं थांबा. गर्दी करू नका. थांबून त्यांनीच थांबा फक्त. दर्शन रांगेतून दर्शन करण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 तास. लाईन लागली काय? लाईन लागली का? आतल्या बाहेर या. आतल्या बाहेर या. एक साईड करा ना. भाविकांना सूचना आपण एक साईड करा. आतल्या येऊ दे ना बाहेर पहिले. हो दर्शन करून येणार आहे ना पहिले बाहेर येऊ द्या. गर्दी खूप झालेली आहे. बाहेर दर्शन वाले सर्वांनी व्यवस्थित जायचं. जास्त वेळ लागत नाही. 4-4, 5-5 जणांनी तिथे दर्शन करा. सिंगल लाईन लावू नका बाहेर दर्शनला. किती आहे?
हो तिकडनं येणार आणि रस्ता रिकामा ठेवा म्हणजे जाऊ नका लाईननी थांबा आतली बाहेर येऊ द्या येण्यासाठी रस्ता रिकामा ठेवा एकदम सर्वांनी आतमध्ये जाऊ नका बाहेर येणार तुम्हाला गोष्ट आहे अरे ओ कैमरे का दिखा रहे हैं ना मंदिर के ऊपर बाहेर येण्यासाठी रस्ता रिकामा ठेवा पायरी दर्शनवाडीमध्ये दरवाजामध्ये पायरी दर्शनवाले हेलो गाईस मुख दर्शन फाट गर्दी आहे सारा चिना रुको ना again फाट गर्दी आहे बापरे म्हणून आम्ही मुख दर्शन घेतोय मी आणि सारा चालू आई गेली आमचं मुख दर्शन करून झालं सारा तर गाईज आमची बामण डोंगरी गँग पूर्ण इथे बसलेली आहे पालखीची वाट बघतायत सगळी लाईनीत बसते बघा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा बाराला बॅन असेल तर आम्ही जरा असेल एक नंबर कडक बोल एक सोप्या होता गाईज आमच्या पालखीचा पहिला झेंडा पहिला झेंडा आमचा मजा आली का आतवरती त्यांना भरपूर मजा आली 3रा वर्ष होता आम्हाला पण भरपूर मजा येते या दिवसाचा आम्ही भरपूर वाट बघतो 3रा वर्ष आमचा धन्यवाद धन्यवाद
एकदम छान 2 दिवस कसे गेले? एकदम छान, काहीच झालं नाही. फक्त थोडा त्रास आहे. आईच्या ठिकाणी काहीच नाही. त्याप्रमाणे आम्हाला काहीच त्रास झालेला नाही. मामी त्याला बांधली लई बरे वाटतं, लई गर्दी आहे. सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आमच्या चॅनलला वहिनीच्या. थँक्यू. सगळे आले. शिदी का आले? गाडीच आहे काय? ए गंगू लय करते लय करते. सुप्रसिद्ध नानागरकडी बरोबर तुला पाहिजे होती नाही आली. एकविरा माते की हॅलो बोलली उत्तर येतो आमच्या समोर. हॅलो हॅलो सुप्रसिद्ध टकलू मामा आमचा. चला चला जेवायला चला जेवायला चला. मग आम्हाला रेडी आहे ना एकदम. फायनल गाई तिथे आमच्या इथे म्हणजे जेवण बनवतो त्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. सगळ्या बायका कशा बसल्यात बघा. म्हणजे मटणाचा वास पण येते. वाट बघतात कधी जेवण भेटते आम्हाला. आणि आता चक्कू दीदीचा चला चला जय भैया. गाईस कशा प्रकारे बसल्यात सगळ्या. कुठे बसले ना आपल्या गाईस कशा बसल्यात बघा. इथे 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 इथं झाला नाही आधी. बाबा कोळ्यांचे बाबा बाबा कसा वाटतंय? पोर गया है. तेजा आंटी वरती हो तू. मक्षी घालील ना. हा कवा आल्या तुम्ही? आम्ही बसलेलो पालखीची वाट बघत. कैसा वाटते पालखी निघून आपले? कितवा 3रा वर्ष मजा वाटते ना आपल्याला. सोय पण चांगली आणि आपल्या एक साईड साड्या वगैरे मिनीच नाही दिसली. एक साईड मामी सब बसले. आईच आमची पालखी आली आहे. आता आरती होईल इथे.
बरी आहे तुम्ही? तो सुंदर मम्मीच काय जेवलाय काय ना रे बाहेर आमचा खालचा परिवार खालचा परिवार खालचा परिवार खालची आळी जय अंबा भवानी मित्रमंडळ. तर काही यावर्षी फुल जल्लोष आहे एकदम म्हणजे सगळे आनंदीमध्ये एकदम आमची पालखी बघू शकता तुम्ही. आणि प्रवास पण भरपूर चांगला झाला आमच्या पदयात्रींचा. सगळ्यांना विचारलं तर बोलते मस्त काय यंदा बोलते काहीच दुखत सुद्धा नाही थोडं बोलते पाय फक्त दुखतात. खूपच एन्जॉय केलं त्यांनी. हालत खराब गाई झाली महिन्याला पैसे येतील ना किती 5,000 येतील का आता 50,000 येते बस 1000 आला काय तरी 5,000 पडवून आणला
आता आरती झालेली आहे. आता सगळे ताव मारायला बसतील म्हणजे जेवायला बसतील. हे पण वाट बघतात, मामीसा पण वाट बघतात जेवायची. बघू शकता पब्लिक गाई जी पब्लिक बघा. बामण डोंगरीकर, बामण डोंगरी, आम्ही बामण डोंगरीकर गाई सगळा पब्लिक आलाय. एवढाच पब्लिक आता संध्याकाळी 7 वाजता जेव्हा पालखी येईल ना आमची तेव्हा हा पब्लिक पण पुन्हा नाचायला. जल्लोष, 1 नंबर जल्लोष आहे आमच्या गावामध्ये आता. धन्यवाद बेला, तुझ्या मला आम्ही जाम व्हायरल झालो. ग ग ग ग ग ग ग सुका भात वाटत. मस्तपैकी चिकन मटन खाल्लेलं आहे. मटन नाही खाल्लं मी, राईस खाल्लाय. राईस खाल्ला अशी सुका सुका जेवली असशील एकदम. नाही आया नाही खाल्ला मी तिकडे गेलतो. तर गाईस फायनल आमच्या पालखीचं आगमन झालेलं आहे आमच्या गावामध्ये. तुम्ही बघू शकता किती हसते माऊली. आणि या बाजूला मस्तपैकी सुभाष म्हात्रे आणि त्यांचा मुलगा आणि पालखीला खांदा लावले आहे प्रथम. आणि आमचे बाबा उत्तम बाबा. आणि आमचे दरवर्षीचे हे ठरलेले बँडमध्ये नवदीप कला सर. आणि काही जे लहान मुलं बघा किती जोशमध्ये नाचतात. 1 नंबर जोश जोश या.
श्रीराम. गाईज या साईडला बायका आणि त्या साईडला जेंट्स होते. आणि यावर्षी गाईज 3 बँड ठेवले, 3 एवढी भारी मजा वाटली आम्हाला. खूपच एन्जॉय केला आम्ही लोकांनी. एक नंबर. आणि गाईड जेवढ्या लाईट्स दिसत आहेत ते पूर्ण अख्ख्या गावामध्ये ते हॅलोजन टाईप लावलेत. लाईट पूर्ण गावात जशी पालखी जर त्या पालखीच्या सोबत ते हॅलोजन लाईट म्हणजे प्रत्येक टेप्यावरती असे म्हणजे टेपरुकावरती असे हे लावलेत, हॅलोजन लावलेत. आणि हे बॅनर पूर्ण अख्ख्या गावामध्ये आहेत. उलवानोडची मानाची पालखीचे बॅनर पूर्ण गावामध्ये आहेत. मी काही यावर्षी पालखीला भरपूरच मजा आली. एक नंबर एन्जॉय केला आम्ही लोकांनी सगळ्यांनी, म्हणजे पूर्ण अख्ख्या गावानेच मजा केलं. आणि तुम्ही बघू शकता मुलं सगळी कशी नाचता आहेत. सगळ्यांनी अर्ध्यांनी कोली साडी नेसलेलं, कोली लूक केलेला.
गाईच पालखी देवाजवळ लागली मरीबाईच्या. गाईस पालखी देवळात आलेली आहे आणि बघू शकता देवी असं वाटते हसत हसत आमच्या गावामध्ये प्रवेश केला. आणि तुम्ही पब्लिक बघू शकता. आता इथे आरती होईल. आरती झाली की मग सगळीजण घरी जातील. आणि गाईस तुम्ही ही पब्लिक बघू शकता. लेडीज जेंट्स आणि मुलांपासून आणि आपल्या ओढीबाडी म्हणजे ज्या माह्या सासरी गेल्या आहेत त्या सगळ्या म्हणजे सगळ्या ऑल टोटल त्या पालखीला आलेल्या आहेत पालखीचा आनंद घेण्यासाठी. तर गाईस आता आरती होईल थोड्या टायमाने. आरती करून आपण घरी जाऊ. दिवसानंतर कारल्यावरून आमचे उलवानोडची मानाची पालखीचं आगमन झालेलं आहे आज. तर अख्खा गाव पूर्ण जोशमध्ये होता. खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं आणि आम्ही सुद्धा एन्जॉय केलं. एवढी मजा आली. तर गाईच दरवर्षी म्हणजे असंच गाईज फुल धमाल केली. जर माझी तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकवीरा माते की जय, मरुबाई माते की जय.